अशा व्यक्तीची मस्तक रेषा स्पष्टपणे दिसणारी व सरळ असून ती खोल असावी. बुधाचे बोट सरळ असावे. त्यामुळे त्या व्यक्तीस निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. अशी व्यक्ती बुद्धीने विचार करून निर्णय घेत असते. अशा व्यक्तींचा हाताचा तळवा व्यवस्थित रुंद असावा. त्यामुळे अशा व्यक्तीची तब्येत चांगली असते. अशा व्यक्तींची भाग्य रेषा व सूर्य रेषा चांगली असून त्या रेषेवर कोणतेही अशुभ चिन्ह उदित झाल्याचे दिसू नये. अशा व्यक्तींचे गुरुचे बोट तसेच बुधाचे बोट अग्रभागी व्यवस्थित टोकदार असल्याचे दिसावे. हे साधारण 9 पॉइंट आदर्श वराच्या हातावरील चिन्ह म्हणजे आदर्श वर कसा असू शकतो हे साधारणपणे 9 पॉइंट काढले. आता आदर्श वधू कशी असावी म्हणजे जसं आपण गुणमिलन करतो, ग्रहमैत्री करतो, तसाच हा एक प्रकार केलेला आहे. आता आदर्श वर झाला, आदर्श वधू कशी असावी त्याची माहिती. अशा स्त्रीच्या हातावरील मनगटावर असलेल्या रेषा स्पष्ट असाव्यात तसेच त्या रेषा सरळ असाव्यात. त्या मनगटावर इतर रेषा असतात. मणिबंध म्हणतो थोडक्यात, मणिबंध. हातावरील मस्तक रेषा ही जिथे उगम पावते तिथे आयुष्य रेषेवर त्रिशूळ आयुष्य रेषेवर मिळून समांतर जात रेषा असावी व पुढे तिचा उगम सरळ असावा. तसेच पुढे ती मस्तक रेषा पुढे किंचित वाकलेली असावी. अशा वधूच्या हातावरील भाग्य रेषा ही मनगटातून निघून सरळ शनी पर्वतावर प्रवास करणारी असावी. या रेषेस बोटाकडे वळणाऱ्या शाखा रेषा असाव्यात. अंतःकरण रेषा सरळ व स्पष्टपणे दिसणारी असावी तसेच त्या रेषेतून दुसऱ्या शाखा निघालेल्या असाव्यात. हातावरील सूर्यरेषा स्पष्टपणे दिसणारी व सरळ रवी पर्वताकडे जाणारी असावी. अशा बुधाच्या हातावरील आयुष्य रेषा ही स्पष्टपणे दिसणारी असावी तसेच ती वर्तुळाकार जात असल्याने शुक्राचा उंचवटा स्पष्टपणे मोठा दिसणारा असावा. हातावरील मनगटावर किंवा हातावर इतर ठिकाणी मत्स्याकार चिन्ह उदित झाल्याचे दिसावे. हाताचा आकार रुंद व मोठा असावा. हे आदर्श वधूच्या हातावरील चिन्ह. आदर्श वधू कशी असू शकते हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पत्रिकेमध्ये गुरु चांगला पाहिजे, शुक्र चांगला पाहिजे, पंचम स्थान चांगलं पाहिजे, दशम स्थान चांगलं पाहिजे. तसंच हातावर ह्या गोष्टी चांगल्या असतील तर आदर्श वर चांगला असतो, आदर्श वधू चांगली असते. हे थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. आता हे शास्त्र 1 दिवसाच्या अभ्यासाने शिकणार नाही. ह्याच्यासाठी खूप वर्ष मी मेहनत घातलेली आहे. त्या मेहनतीतून याच्या कष्टातून मी काही पॉइंट्स काढतो कायम आणि फक्त हस्तरेखा म्हणजे हस्तरेखेचा अभ्यास मी केलेला आहे, बाकी काही नाही. आता हे पॉइंट्स मी जवळजवळ 21-25 मी स्केचेस तयार केलेत. 25 स्केचेस कसे आहेत ते 2 दिवस 3 दिवस बसून त्या रेषेचं मिनिंग काय, विवाह रेषा कशी असेल, ते विवाह रेषा अशी गेली तर काय, ते सगळं मिनिंग एक एक समजून सांगतो. आता पिक्चर नंबर पहिलं त्याच्यामध्ये त्या पिक्चर मध्ये अंतःकरण रेषा दाखवलेली आहे, मस्तक रेषा दाखवलेली आहे आणि आयुष्य रेषा मणिबंधाकडे येणारी दाखवलेली आहे आणि त्याच्या बाजूला अंतःकरण रेषेच्या बाजूला विवाह रेषा दर्शवलेली आहे.
हं? आता ही विवाह रेषा ज्या व्यक्तीच्या तळहातावर वरील प्रमाणे विवाह रेषा भासमान होत असेल, दिसत असेल, तर ही विवाह रेषा निकोप व दोष विरहित असल्याने, म्हणजे त्या रेषेवर कोणतंही दूषित चिन्ह नाही, कोणतंही अशुभ चिन्ह नाही असल्याने अशा व्यक्तींचे वैवाहिक जीवन अतिशय यशस्वी होते. अशा व्यक्तींचा दोघा नवरा बायकोचा संवाद, जर दोघांच्या नवरा बायकोच्या फाटावर जर अशी विवाह रेषा असेल, तर अशा व्यक्तींचा दोघा बायकोच्या वैवाहिक जीवनाचा संवाद हा अतिशय चांगला असतो, अतिशय चांगला असतो. मी लाल पेननी मार्किंग केलेलं आहे तुम्हाला बघण्यासाठी पिक्चर. बाबा ती विवाह रेषा कशी असावी, ती दिसावी कशी, ठळकपणे दिसावी, तिच्यावर दोष नसावे, म्हणजे तिच्यावर अशुभ चिन्ह नसावे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसऱ्या रेषा पण अशुभ नसाव्यात. अंतःकरण रेषा चांगली पाहिजे, मस्तक रेषा चांगली पाहिजे, तर त्या विवाह रेषा दोष विरहित राहतील आणि त्या विवाह रेषेचे गुणधर्म त्यांना मिळतील. एक नंबरचा पिक्चर समजला का सर्वांना? वंदनाताई, मी कागद घेऊनच बसले तुमचे. ठीक आहे. वंदनाताई तुम्हाला समजलं का? ठीक आहे. ओंकार, माझ्यापाशी ते कागदच नाही गुरुजी. ठीक आहे. कागद तुला लेट जॉईन झाला. ठीक आहे. तुझा अभ्यास झालेला आहे थोडाफार, त्याच्यामुळे तुला लक्षात आला असेल. लक्षात आलं असेल. थोडंफार लक्षात येतंय थोडंफार लक्षात. पुढे जायचं का वंदनाताई? हो सर. समीक्षा मॅडम. होय होय, मी माझा ना कॅमेरा बंद केलाय. मी माझा ना दोन पिक्चर मधल्या विवाह रेषा वक्र झालेली आहे बघा, थोडी वक्र. आता मी त्या पिक्चर मध्ये अंतःकरण रेषेची नावं दिलेली नाहीत, मस्तक रेषेची नावं दिलेली नाहीत, आयुष्य रेषेच्या नावं दिलेली नाही, भाग्य रेषा दिलेली नाही, नावं दिलेली नाही. का? ती पहिल्या पिक्चर मध्ये दिली, त्यामुळे तुमच्या ती लक्षात येईल म्हणताना मी पुढचं रिपीट केलं नाही. ओके. आता ही विवाह रेषा, दोन पिक्चर मधली विवाह रेषा ही ज्या व्यक्तींच्या तळहातावरील वरील प्रकारची विवाह रेषा भासमान होत असते, म्हणजे ही विवाह रेषा अंतःकरण रेषेकडे वळण घेऊन जात असल्याचे दिसत असेल, तर अशा व्यक्तीच्या जीवनात विवाह झाल्यानंतर अडचणी येत असतात. अशांचे वैवाहिक जीवन सुखमय नसते. ती विवाह रेषा पूर्ण असा गोलाकार बाकदार जाते आणि ती अंतःकरण रेषेकडे जाते, अंतःकरण रेषेकडे जाते. त्याच्यामुळं अशा व्यक्तींच्या, परत एकदा रिपीट करतो, तुमच्या लक्षात नसेल तर मी परत एकदा बोलतो, ज्या व्यक्तींच्या तळहातावरील वरील प्रकारची विवाह रेषा भासमान होत असेल, म्हणजे ही विवाह रेषा अंतःकरण रेषेकडे वळण घेऊन जात असल्याचे दिसत असेल, तर अशा व्यक्तीच्या जीवनात विवाह झाल्यानंतर अडचणी येत असतात. अशांचे वैवाहिक जीवन सुखमय नसते. आता याला अपवाद आहेत काही गोष्टी. अपवाद कोणत्या? हातावर इतर साईन शुभ असतील तर यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सातत्य राहणार, भांडणं कमी होणार. कारण इतर फॅक्टर पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आता थोडक्यात गुरु उंचवटा चांगला आहे, बुधाचा उंचवटा चांगला आहे, चंद्राचा उंचवटा चांगला आहे, तर काय होईल? यांच्यामध्ये समेट चांगला घडेल, लवकर घडेल, समेट लवकर घडेल. याच्याने काय होईल? भांडणं कमी होतील, संसार सुखाचा होईल. काही गोष्टी फॅक्टर इतर फॅक्टर पण महत्वाचे, की तुमच्या हातावर काय साईन आहे. थोडक्यात गुरु उंचवट्यावर फुली चिन्ह जर असेल तर विवाह रेषा किती दूषित जरी असली तर त्या गुरु उंचवट्यात विवाह रेषेला पुढे खिचून घेईल.
गुरु उंचवट्यावर फुली चिन्ह असणं हे अतिशय शुभ लक्षण आहे. शुभ लक्षण आहे. अशांचे वैवाहिक जीवन सुखमय जाते. अशांचे वैवाहिक आयुष्य सुखी होते. अशांचे वैवाहिक जीवना विवाह झाल्यानंतर प्रगती होते हमखास होते. पिक्चर नंबर 3. आता या विवाह रेषेमध्ये बुध पर्वताकडे जाणारी विवाह रेषा आहे. ही रेषा ज्या उंचवट्यावर जाते, ज्या रेषेत जाते, त्या रेषेचे, त्या उंचवट्याचे गुणधर्म तुम्हाला तिथे मिळत असतात. त्या रेषेचे गुणधर्म, जर समजा ती एखादी रेषा बुधाकडे जात असेल, बुधाचे गुणधर्म त्या रेषेत येतात. शनीकडे जात असेल तर शनीचे गुणधर्म त्या रेषेत येतात. त्यामुळं उंचवट्याचे गुणधर्म अतिशय महत्वाचे आहेत. आता ते उंचवट्याचे कोणते गुणधर्म असतात आणि काय असतात मी तुम्हाला थोडक्यात मध्ये छोटेसे गॅप मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. ज्या व्यक्तींच्या तळहातावर वरील प्रकारची विवाह रेषा भासमान होत असेल, म्हणजेच विवाह रेषा बुध पर्वताकडे तोंड करून गतिमान होत असेल, जात असेल, तर अशा व्यक्तींच्या विवाहात अनेक अडचणी निर्माण होत असतात.